तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मोजरी येथे आनंद पांधान रस्त्यालगत असलेल्या नदी पात्राच्या कडेला गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच फिरतं पथक व पोलिसांनी जलद गतीने धाड घातली. प्रकाश ब्राह्मणे नामक व्यक्ती दारू भट्टीपासून पळून गेला. मात्र पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र लांजेवार व पोलीस कॉन्स्टेबल निकेश कळसकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. 2,15,000 रुपयांच्या मुद्देमालासकट दारू नष्ट करण्यात आली आहे. तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतील मोजरीमध्ये आनंद पांधन रस्त्यालगत असलेल्या नदीपात्राच्या कडेला गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाई केली व दारूभट्टीवरील मुद्देमाल नष्ट केला. त्यामध्ये दारूगळती साहित्य, मोहाचा सडवा, ड्रम यासह इतर साहित्य 2,15,000 रुपयांचे ते नष्ट केले आहे. दारूची भट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच फिरतं पथक व पोलिसांनी जलद गतीने धाड टाकली असता प्रकाश ब्राह्मणे नामक व्यक्ती दारूभट्टीपासून पळून गेला. पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र लांजेवार व पोलीस कॉन्स्टेबल निकेश कळसकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच तिवसा येथील नायब तहसीलदार व महसूल विभागमधील आशिष नागरे, IPS अधिकारी प्रशांत दगड, SDPO शिवम विसापुरे, पोलीस स्टेशन तिवसाचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तिवसाचे API पाटील, PSI गणेश सपकाळ, PSI उमेश पिसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र लांजेवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद गावंडे व पोलीस कॉन्स्टेबल निकेश कळसकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद इंगळे, महिला पोलीस वैशाली शिंगाडे, चालक मोहीन मांजरे यांनी कारवाई केली. यांचं निवडणूक फेस्टी पथक आहे त्यांनी घटनास्थळी जाऊन कार्यवाही केली व दारूभट्टीवरील मुद्देमाल नष्ट केला. दारूगळती साहित्य, मोहाचा सडवा असं 2,15,000 रुपये किमतीचं साहित्य नष्ट केलं. गेल्या 6 महिन्यातील ही लाखोच्या दारूभट्टी नष्ट झाल्याची पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी तिवसा पोलिसांनी कलम 65 फ.क.ड. नुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत तिवसा पोलिसांनी 10 लाख रुपयांची जप्त करून नष्ट केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. 3 दिवसात जवळपास 10 लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.